ए डीजे गाना बजा, गाना बजा। साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला ग उषा खाली फोटो तुझा चांद रातीला तुझ्या। क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है। अरे सर क्या बात। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही स्टेटस प्रिव्ह्यू बघितलाच असेल, एकदम खतरनाक असा कडा विषय हा स्टेटस झाला बॉयज स्पेशल। तर मित्रांनो, आपण ह्याच सॉन्गवर तो व्हिडिओ एडिट केला आहे। तर मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला एक सबस्क्राईब पण करून टाका। अगदी फ्री आहे। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला मी व्हिडिओ टाकल्यानंतर व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत भेटून जाईल। ओके, आपण जे काही व्हिडिओमध्ये यूज केलेलं मटेरियल ते सर्व काही आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती देत असतो मित्रांनो। टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो, तुम्हाला जर काही पण प्रॉब्लेम येत असेल, तर काही अडचणी येत असेल अलर्ट मोशन APK विषयी, तर तुम्हाला टेलिग्रामवरती पण फ्रीमध्ये भेटून जाईल। त्यामध्ये सायनिंग प्रॉब्लेम येत असेल तर मला इंस्टाग्रामला मेसेज करा, इंस्टाग्रामची पण लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, तिथून तुम्ही मला मेसेज करून सांगू शकता, मी तिथे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतच असतो। ओके मित्रांनो, आपल्याला सर्वात अगोदर अलर्ट मोशनला ओपन करायचं, प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे। मग आपल्या अशा प्रकारे बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून जातील। सर्वात अगोदर आपल्याला बीट मार्क प्रेसेटला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे काय इंटरफेस दिसून जाईल। मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचा आहे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं, आपल्या या फोटोवरती क्लिक करून आपले फोटो सेट करून घ्यायचे। सेट केल्यानंतर आपल्याला लास्टला जायचं, अशा प्रकारे ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर अशा प्रकारे लहान मोठी फोटो असेल तर 3 डॉटवरती क्लिक करायचं, फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचं। फिल कंपोजिशन एरिया केल्यानंतर मग आपलं फर्स्टला जायचं, सेकंड बीटला जायचं, फोटोला 2 पार्टमध्ये कट करायचं, आणखीन सेकंड बीटला जायचं, 2 पार्टमध्ये कट करायचं, आणखीन सेकंड बीटला जाऊन 2 पार्टमध्ये कट करून घ्या। तर मित्रांनो मी अशा प्रकारे फोटो वगैरे ॲड केल्यानंतर आपला अशा प्रकारे काही ग्रुप दिसेल, त्या ग्रुपच्या वरची फोटोला डिलीट करायचा। डिलीट केल्यानंतर या ग्रुपवरती क्लिक करायचं। ॲडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर आपल्या अशा प्रकारे 3 ग्रुप दिसतील। मग आपल्या सर्वात खालच्या ग्रुपवरती क्लिक करून ॲडिट ग्रुपमध्ये जायचं आहे। मग आपले तुमची स्वतःची फोटो असेल ते फोटोला डिलीट करायचं। डिलीट केल्यानंतर आपलं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मग लास्टवरून ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मग आपला अशा प्रकारे फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मग आपला फोटोच्या राईट साईडला प्रेस करून खालच्या बाजूला ओढून घ्यायचं। फोटो अशा प्रकारे दिसले तर मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून खालच्या बाजूला अशा प्रकारे ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर आपल्या हिशोबानं सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर तर मित्रांनो, हे जे का 2 ग्रुप आहेत आणखीन त्या ग्रुपमध्ये पण अशाच स्टेपमध्ये करून घ्यायचं। चला तर मित्रांनो, मी पण लगेच लवकरात लवकर करून घेतो मित्रांनो। तर मित्रांनो, मी अशा प्रकारे फोटो वगैरे ॲड केल्यानंतर आपला बॅक जायचं। बॅक गेल्यानंतर आपला शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे इफेक्ट्स वगैरे लावून दिलेला। मग आपला फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचा, एक्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं। कॉफी इफेक्ट केल्यानंतर मग आपला आणखीन बॅक जायचं आहे। बीट मार्क प्रेसेटला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। आणखीन आपल्या बॅक जायचं। बॅक गेल्यानंतर शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मग आपल्या सेकंड बीटला जायचं। सेकंड बीटला जायल्यानंतर अशा प्रकारे ग्रुपच्या अलीकडल्या फोटोवरती क्लिक करायचा, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं। कॉफी इफेक्ट केल्यानंतर आणखीन आपला बॅक जायचा, बीट मार्क प्रेसेटला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मग आपला सेकंड बीटला जायचा। सेकंड बीटला गेल्यानंतर ह्या ग्रुपच्या अलीकडली फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। आणखीन आपला बॅक जायचं। बॅक गेल्यानंतर आपला शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करायचा मित्रांनो। मग आपला जे काही ग्रुपच्या पुढे अशा प्रकारे काही ग्रुपच्या पुढे फोटो दिसेल त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं। कॉफी इफेक्ट केल्यानंतर आपल्याला बॅक जायचं, बीट मार्क प्रेसेटला ओपन करायचा मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे ग्रुपच्या पुढे फोटो, इथे खाली ग्रुप आहे, ग्रुपच्या पुढे फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। आणखीन आपला बॅक जायचं, शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करायचा मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे ग्रुपच्या पुढचे सेकंड फोटो, जसं की आपला अशा प्रकारे हे फर्स्ट फोटोचे इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपला सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचा। आणखीन आपला बॅक जायचा। बॅक गेल्यानंतर आपला बीट मार्क प्रेसेटला ओपन करायचा। ओपन केल्यानंतर आपला मग फोटोच्या सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा। आणखीन आपला बॅक जायचं। बॅक गेल्यानंतर आपला शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करायचा। मग आपल्या ग्रुपच्या पुढे थर्ड फोटोला अशा प्रकारे काही ग्रुप दिसेल, या ग्रुपच्या पुढे
थर्ड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी फेड करून घ्यायचं. कॉफी फेड केल्यानंतर आपला बॅक जायचं, बीटमार्क प्रोसेडला ओपन करायचं मित्रांनो. मग आपला जे का ग्रुपच्या पुढे आणखीन थर्ड फोटो दिसत आहे आपला, जसं की थर्ड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फेड करून घ्यायचा आहे. मग आपला आणखीन बॅक जायचं, शेक इफेक्ट प्रोसेडला ओपन करायचा मित्रांनो. ओपन केल्यानंतर आपला आणखीन ग्रुपच्या पुढे 4 नंबरचे फोटो, जसं की आपला ग्रुपच्या पुढे 4 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं. कॉफी इफेक्ट केल्यानंतर आपला आणखीन बॅक जायचं. बॅक गेल्यानंतर आपला बीटमार्क प्रोसेडला ओपन करायचा. ओपन केल्यानंतर मग अशा प्रकारे लास्टला जायचं. लास्टला गेल्यानंतर मला ह्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फेड करून घ्यायचं. अशा प्रकारे पेस्ट फेड केल्यानंतर आणखीन बॅक जायचं. बॅक गेल्यानंतर मग आपल्या शेक इफेक्ट प्रोसेडला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर लास्टला जायचं असेल. लास्टला गेल्यानंतर मग आपला ती पलीकडून दुसऱ्या नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फेड करून घ्यायचा. आणखीन आपला बॅक जायचा, बीटमार्क प्रोसेडला ओपन करायचा. ओपन केल्यानंतर मग आपला पलीकडल्या सेकंड नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फेड करून घ्यायचा. आणखीन आपला बॅक जायचं. बॅक केल्यानंतर आपला शेक इफेक्ट प्रोसेडला ओपन करायचा. मग आपला लास्टचा एक इफेक्ट आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फेड करून घ्यायचा. आणखीन आपला बॅक जायचं. बॅक गेल्यानंतर आपला बीटमार्क प्रोसेडला ओपन करायचा मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला लास्टच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फेड करून. तर मित्रांनो आपला व्हिडिओ बनवून रेडी झाला आहे मित्रांनो. आपला एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ. मी तोपर्यंत बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो.